च्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे राजकारण देखील चांगलंच तापताना दिसतंय। तर नागपुरात उष्णतेच्या पाऱ्यानं केव्हा 40 ओलांडली असली तरी या रणरणत्या उन्हाची कुठलीही तमा न बाळगता नागपूरमध्ये नितीन गडकरी प्रचाराच्या मैदानात उतरले। तर आपल्या विकास कामांमुळे देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जनसंवाद यात्रेतून मतदारांच्या दारापर्यंत जात आहेत। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेसाठी देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये जाणार आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा गडकरींच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेले आहेत। दुसरीकडे वर्ध्यामधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस शरद पवारांच्या उपस्थितीत काळे अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळेस अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग उदय। विदर्भात आज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय। गडकरींच्या प्रचारासाठी बावनकुळे, फडणवीस नागपुरात, तर वर्ध्याच्या दौऱ्यावर शरद पवार आहेत जे अमर काळेंचा अर्ज भरण्यासाठी हजर राहणार आहेत आणि संजय देशमुखांसाठी सुद्धा ठाकरे यवतमाळमध्ये आहेत। त्यामुळे एकूणच सगळ्या नेत्यांची मांदियाळी विदर्भात पाहायला मिळतेय। अगदी खरं आहे। सध्या नागपूरचं आणि विदर्भाचं तापमान जे आहे ते 40 पार गेलं आणि दुसऱ्या बाजूनी विदर्भातलं राजकीय वातावरण देखील आता तापायला लागलेलं आहे। कारण पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 5 जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता विदर्भात सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मांदियाळी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। कारण आज नागपूरमध्ये नागपूरचे लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेला दक्षिण पश्चिम नागपूरमधून ही रॅली निघते आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सहभागी होतात। त्याचप्रमाणे वर्धेत देखील वर्धा यंदा पहिल्यांदाच काँग्रेस लढणार नाहीये, तर तिथून शरदचंद्र पवार गट जी आहे ती ही जागा लढत आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करायला स्वतः शरद पवार आता रिंगणात उतरलाय। तर त्यामुळे शरद पवार गट एक प्रकारे वर्धेमध्ये आज उमेदवारी अर्ज भरताना जे आहे ते शक्ती प्रदर्शन करणार आहे। दुसऱ्या बाजूने यवतमाळमध्ये देखील जे वाठा गटाचे उमेदवार आहेत संजय देशमुख, त्यांच्या उमेदवारी अर्ज भरायला स्वतः आदित्य ठाकरे आणि रोहित पवार जे आहेत ते सहभागी होणार आहे। गडचिरोलीमध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज दिवसभर असणार आहे, तर भंडारामध्ये नाना पटोले असणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता विदर्भाचं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। वाढत्या गरमी बरोबर जे आहे ते राजकीय गरमी सुद्धा आता पाहायला लागली आहे असंच म्हणावं लागेल। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।